एक असं ड्रिंक ज्याबद्दल अफवा पसरली होती की यामध्ये बैलाचे स्पर्म्स मिसळले जातात. काही देशांनी तर या ड्रिंकला धोकादायक म्हणून बॅन देखील केलं. तर पहिल्यांदा ड्रिंक पिणाऱ्यांनी ते अक्षरशः फेकून दिलं. पण आज हेच ड्रिंक 171 देशांमध्ये विकलं जातं. हे ड्रिंक बनवणाऱ्या कंपनीनं करोडो रुपयांचा प्रॉफिट कमावला आणि या कंपनीची सगळ्यात भन्नाट गोष्ट म्हणजे कंपनीकडे स्वतःची एकही फॅक्टरी नाही. ही गोष्ट आहे रेडबुलची आणि ही कंपनी उभी करणाऱ्या डीट्रिच मॅटिशेस या हत्ती माणसाची. आजकाल आम्ही तुम्हाला सक्सेस स्टोरी सांगत आहोत. पैसा पाणी ही जशी फायनान्स विश्वातील एक सक्सेस स्टोरी आहे, तशाच या ब्रँड्सच्या देखील स्टोरीज आहेत. त्या तुम्हाला प्रेरणा देतील, हा फक्त आमचा उद्देश आहे. पैसा पाणी YouTube चॅनलवर हा व्हिडिओ पाहून झाला की नक्की तुम्ही चॅनलवर चक्कर मारा. बऱ्याच गोष्टी आहेत त्या नक्की पहा. चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करू. ही स्टोरी सुरू होते एका साध्या सेल्समन पासून. डीट्रिच हे एक सेल्समन होते. त्यांनी कॉलेजची डिग्री मिळवायला 10 वर्ष घेतली होती. ते एका टूथपेस्ट आणि कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स विकणाऱ्या कंपनीमध्ये काम करत होते. आता सेल्समन आहेत म्हणजे अर्थातच कामामुळे त्यांना फिरतीवर राहायला लागायचं, वेगवेगळ्या देशात जायला लागलं. त्यामुळे त्यांना थकवा यायचा आणि झोप लागायची. कामानिमित्त ते एकदा बँकॉक मध्ये गेले. रस्त्यावर त्यांना एक वेगळी गोष्ट दिसली. ट्रक ड्रायव्हर्स किंवा कामगार, मेहनतीचं काम करणारे जे लोक होते ते एक छोटंसं टॉनिक पिताना त्यांना दिसले. त्यामध्ये कार्बोनेशन नसलेलं, फेस नसलेलं, जड असं सिरप सारखं दिसणारं ते ड्रिंक होतं. त्याचं नाव होतं क्रेटिंग डेंग. थाई भाषेमध्ये याचा अर्थ होतो लाल बैल, म्हणजेच रेड बुल. हे ड्रिंक श्रीमंतांसाठी नव्हतं. हे ड्रिंक थायलंडचे ट्रक ड्रायव्हर्स, शेतकरी, बांधकामावर काम करणारे लोक पित असत. या मागचा उद्देश एकच होता, नाईट शिफ्ट मध्ये जागं राहायचं आणि काम करायचं. या ड्रिंक मध्ये कॅफिन, टॉरिन भरपूर होतं आणि थोडीशी साखर सुद्धा होती. डीट्रिच यांनी हे ड्रिंक विकत घेतलं आणि थोड्याच वेळामध्ये त्यांची झोप अक्षरशः गायब झाली. त्या क्षणी त्यांच्या डोक्यामध्ये एक प्लॅन क्लिक झाला. त्यांना एक गोष्ट आठवली जुनी. हाँगकाँगच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी एक मॅगझिन वाचलं होतं. ज्या मॅगझिन मध्ये जपान मधल्या एका कंपनीची गोष्ट होती. ताईशो फार्मास्युटिकल्स नावाची ती कंपनी अशाच एका टॉनिक ड्रिंकमुळे जपानची सगळ्यात मोठी कंपनी बनली होती. त्या ड्रिंकचं नाव होतं लिपोविटान डी. तर डीट्रिच हे सेल्समन असल्यामुळं त्यांना त्यावेळी अनेक गोष्टी सुचल्या. त्यांनी थोडा अभ्यास केला. त्यांना एक लक्षात आलं की आशियामध्ये टॉनिक ड्रिंक्सचं मार्केट जे आहे ते खूप मोठं आहे, पण युरोप आणि अमेरिकेमध्ये असं काहीही उपलब्ध नाही. तिकडे लोक तहान भागवायला कोक आणि पेप्सी पितात, झोप उडवायला कॉफी पितात. मग थकवा घालवणारं, एनर्जी देणारं असं वेगळं ड्रिंक त्यावेळेस युरोप अमेरिकेमध्ये अस्तित्वात नव्हतं. मग त्यांनी ठरवलं की हे मार्केट मी उभं करणार. डील झाली आणि त्यांनी नोकरी सोडली. डीट्रिच यांनी लगेच क्रेटिंग डेंगच्या मालकाशी संपर्क केला. त्याला एक प्रपोजल दिलं. प्रपोजल त्यांचं साधं होतं, हे ड्रिंक मला युरोपमध्ये घेऊन जायचंय. त्यानंतर त्यांची डील झाली. 49% हिस्सेदारी डीट्रिच यांची, 51% थाई कंपनीच्या फॅमिलीची. त्यानंतर त्यांनी चांगल्या पगाराची आपली नोकरी सोडून दिली. आता त्यांच्याकडे एक फॉर्म्युला होता, मात्र आव्हान होतं अतिशय मोठं. युरोपामध्ये एनर्जी ड्रिंकसाठी मार्केट नव्हतं. त्यांना ते शून्यातून उभं करायचं होतं. सरकारी नियम अतिशय कडक होते. त्यांच्याकडे कॅपिटल किंवा पैसे जे होते ते देखील कमी होते. मग त्यानंतर डीट्रिच ऑस्ट्रियाला परत आले. ते एका जर्मन कंपनीमध्ये काम करत होते, पण स्वतः ऑस्ट्रियन होते. त्यांनी आपल्या देशातूनच सुरुवात करायची असं ठरवलं. पण ऑस्ट्रियाच्या हेल्थ मिनिस्ट्री म्हणजे आरोग्य मंत्रालयाने त्यामध्ये अडथळा आणला. क्रेटिंग डेंग मध्ये कॅफिन आणि टॉरिनचं प्रमाण जास्त आहे हे त्यांना लक्षात आलं. हे ड्रिंक नाही तर हे एक औषध आहे असं त्यांनी सांगितलं. मार्केटमध्ये आणायचं असेल तर त्याआधीची त्याची जे काही वेगळ्या टेस्ट असतात त्या टेस्ट करायला लागणार. त्या टेस्टसाठी त्यांना जवळपास 3 वर्ष लागली. या 3 वर्षामध्ये डीट्रिच यांच्याकडे कुठलंही उत्पन्न नव्हतं. त्यांनी केलेली थोडीफार सेव्हिंग जी होती त्यातनं ते आपला खर्च चालवत होते. पण ते थांबले का? तर नाही. या काळामध्ये त्यांनी ड्रिंक मध्ये महत्त्वाचे बदल केलेले होते. पहिलं म्हणजे त्यांनी ड्रिंक मध्ये कार्बोनेट थोडंसं मिसळलं. कार्बन डायऑक्साईड टाकला म्हणजे त्याला थोडासा फेस येईल. युरोपियन लोकांना हे आवडणार होतं. दुसरं म्हणजे त्यांनी साखर कमी केली आणि तिसरं म्हणजे त्याची ब्रँडिंग करायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर डीट्रिच यांनी योहान्स कास्नर नावाच्या त्यांच्या एका मित्राकडे गेले. कास्नर यांची एक जाहिरात एजन्सी होती, ऍड एजन्सी. त्यांनीच तो प्रसिद्ध सिल्वर आणि निळा पातळ कॅन जो आहे रेडबुलचा तो डिझाईन केला होता, जो आजही जगभरामध्ये ओळखला जातो. पण आता कंपनीचं काहीतरी स्लोगन पाहिजे. स्लोगन बनवायचं तर त्यांचं डोकं नेमकं चालत नव्हतं. कास्नर यांनी जवळपास 50 वेगवेगळ्या आयडिया दिल्या, पण डीट्रिच यांना एकही त्यातली आयडिया आवडत नव्हती. कास्नर थकले आणि ते म्हणाले की बाबा मला माफ कर. डीट्रिच यांनी पुन्हा एकदा त्यांना सांगितले, बाबा तू पुन्हा प्रयत्न कर. आज तुला मी एकट्याला सोडतो, तू विचार कर.
दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा कास्टनर यांना भेटले आणि त्यांना एक लाईन कास्टनर यांनी दिली, रेड बुल गिव्स यू विंग. डिट्रिक यांना ही ती लाईन खूपच आवडली आणि हीच लाईन त्यांनी ब्रँडसाठी स्लोगन म्हणून वापरायला सुरुवात केली. आजही तीच लाईन वापरतात. 1 एप्रिल 1987 रोजी रेड बुल ऑस्ट्रियामध्ये लॉन्च झालं, पण लॉन्च आधी त्यांनी एक मार्केट रिसर्च केला होता. सामान्य लोकांनी रेड बुल पिल्यानंतर त्यांना अतिशय वाईट अनुभव आला असं म्हटले होते. लोक म्हणाले होते की हे कसलं कडू सिरप तुम्ही बनवलंय, औषधासारखं लागतंय. रिसर्च कंपनीनं आपल्या रिपोर्टमध्ये त्यांना एक स्पष्ट इशारा दिला होता की ड्रिंकला मार्केटमध्ये कुठलंही भविष्य नाही. कुठल्याही सामान्य बिझनेसमॅनने हा रिपोर्ट जर पाहिला असता तर तो म्हणाला असता की चला आपला बिझनेस गुंडाळून घ्या. डिट्रिक यांनी काय केलं, तो रिपोर्ट अक्षरशः फेकून दिला. सामान्य सॉफ्ट ड्रिंक सारखं आपलं ड्रिंक नाही, हे वेगळं आहे आणि हीच आपल्या प्रॉडक्टची ताकद आहे. पहिल्या वर्षी अर्थातच कंपनीला तोटा झाला, पण डिट्रिक थांबले नाहीत. मार्केटिंगचा त्यांनी वेगवेगळा फंडा वापरायला सुरुवात केली. त्यांच्याकडे रेडबुलच्या टीव्हीवरच्या जाहिरातीसाठी करोडो डॉलर्स होते का, तर अजिबात नाही. त्या काळी डिजिटलचा जमाना होता का, तर तोही नव्हता. मग डिट्रिक यांनी काय केलं की पूर्णपणे एक वेगळा मार्ग निवडला. त्यांनी रेडबुल सुपर मार्केटमध्ये ठेवलं का, नाही. ते काय करायचे, फक्त निवडक आणि महागड्या क्लब्स आणि बार्स मध्ये पाठवलं. त्यांनी रेडबुल मार्केटमध्ये मिळतच नाही असा एक आभास निर्माण केला. त्यानंतर रेडबुल आणि वोडकाचं मिश्रण या क्लब्स मध्ये लोकप्रिय झालं. दारू माणसाला आळशी बनवते, पण रेडबुल मधले जे कॅफिन होतं ते मात्र तुम्हाला रात्रभर जागं ठेवतं. युरोपच्या नाईट क्लब्स मध्ये रेडबुल स्टेटस सिम्बॉल बनायला सुरुवात झाली. त्यानंतर डिट्रिक यांनी कॉलेज मधल्या काही मुलांना निवडलं. त्यांनी काय केलं, एक गाड्या ज्या होत्या त्या खास डिझाईन केल्या त्या गाड्या दिल्या, ज्याच्यावर रेडबुलचा मोठा डमी कॅन लावलेला असायचा. आजही त्या गाड्या दिसतात. त्याचं काम होतं त्या मुलांचं की पार्ट्यांमध्ये जायचं, लोकांना फुकट रेडबुल पाजायचं. त्यानंतर त्यांना एक आणखी आयडिया सुचली. ते काय करायचे, रिकामे कॅन जाणून बुजून क्लब आणि कॉलेजच्या कॅम्पस भोवती फेकून द्यायचे. म्हणजे बघणाऱ्यांना वाटायचं की अरे हे ड्रिंक तर सगळेच पितात, आपण सुद्धा पिलं पाहिजे. काही काळ गेला, त्यानंतर मार्केटमध्ये एक अफवा पसरली की रेडबुल मध्ये बैलाचं वीर्य मिसळलं जातं. कुठलीही कंपनी अशा अफवेनं घाबरली असती, पण डिट्रिक यांनी ती अफवा कधीच खोडून काढली नाही. त्यांनी स्टेटमेंटच दिलं नाही, जाणून बुजून तशी अफवा पसरू दिली, कारण लोकांमध्ये त्यामुळे उत्सुकता वाढली, प्रॉडक्टची चर्चा वाढली. रेडबुल कायम चर्चेत राहणं हे कंपनीसाठी गरजेचं होतं. काहीही न करता त्या मार्केटिंग मधनं त्यांचं प्रॉडक्ट लोकप्रिय झालं. ऑस्ट्रियामध्ये यश मिळालं त्यांना. 1993 मध्ये त्यांनी रेडबुल UK मध्ये लॉन्च केलं. 97 मध्ये अमेरिकेत लॉन्च केलं. त्यासाठी प्लॅन बनवला, पण वाट सोपी नव्हती. फ्रान्स आणि डेन्मार्कने रेडबुलवर बंदी घातली होती. त्यांचं असं मत होतं की बाबा हे जे ड्रिंक आहे ते आरोग्यासाठी धोकादायक आहे, त्यामुळे आम्ही आमच्या देशामध्ये हे ड्रिंक विकू देणार नाही. डिट्रिक यांनी त्याला सुद्धा संधी म्हणून पाहिलं. मार्केटमध्ये मेसेज पसरला की हे ड्रिंक इतकं शक्तिशाली आहे की सरकारला यावर बंदी घालायला लागली. याचा परिणाम काय झाला की शेजारच्या देशांमधनं लोक काय करायचे, रेडबुल स्मगल करायला लागले. बंदी असलेल्या देशांमध्ये रेडबुल पिणं हे एक बंडखोरीचं प्रतीक बनलं. काही वर्षानंतर युरोपियन कोर्टानं फ्रान्स आणि डेन्मार्कला रेडबुलवरची जी बंदी आहे ती मागे घ्यायचे आदेश दिले, पण तोपर्यंत जाहिरात न करताही रेडबुल तिथल्या लोकांचं, तिथल्या तरुणांचं आवडतं ड्रिंक बनलेलं होतं. 2000चं दशक आलं, रेडबुल जागतिक ब्रँड झाला होता, पण डिट्रिक यांचं डोकं शांत बसत होतं का, नाही. इतर कंपन्या काय करत आहेत ते पाहत होते. इतर कंपन्या एखाद्या खेळाडूला किंवा एखाद्या इव्हेंटला स्पॉन्सर करत होते. रेसिंग कारवर स्टिकर लावायला ते करोडो डॉलर्स देत होते. पण डिट्रिक यांनी काय केलं, त्यांना अशा जाहिराती करायच्याच नव्हता. त्यांचं डोकं सतत काहीतरी वेगळं, हटके कंपन्यांमध्ये असं काहीतरी ते लावायचे. 2004 मध्ये फोर्ड कंपनी फॉर्म्युला 1 रेसिंग मधनं बाहेर पडणार होती. त्यांच्या टीमचं नाव होतं जॅग्वार रेसिंग. डिट्रिक यांनी प्लॅन केला, संपूर्ण ती F1 ची टीम विकत घेतली आणि त्याला नाव दिलं रेडबुल रेसिंग. या कंपनीने सेबॅस्टियन वेटल आणि मॅक्स व्हर्स्टॅपेन सारखे जागतिक चॅम्पियन दिलेले आहेत. फुटबॉलमध्ये त्यांनी ऑस्ट्रिया, जर्मनी आणि अमेरिकेमध्ये क्लब विकत घेतले. रेडबुलच्या मालकीचे क्लब्स आहेत, फुटबॉल क्लब, हे तुम्हाला माहिती असेल. आज जगभरातले बिझनेसमन म्हणतात की रेडबुल ही ड्रिंक कंपनी नाही, तर रेडबुल ही एक मीडिया, स्पोर्ट्स आणि ॲडव्हेंचर कंपनी आहे. त्यांचे इंस्टाग्रामवर जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर वेगवेगळे साहसी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करणारे व्हिडिओज असतात. म्हणजे ही कंपनी मीडिया कंपनी आहे, फक्त आपला खर्च भागवायला ती काय करते, तर एनर्जी ड्रिंक विकते असं लोक म्हणतात. रेडबुल मीडिया हाऊस मॅगझिन छापते, टीव्ही चॅनेल चालवते, एक्स्ट्रीम स्पोर्ट्सवर डॉक्युमेंटरी देखील बनवते. रेडबुलची सगळ्यात भन्नाट गोष्ट म्हणजे काय, तर कंपनी करोडो कॅन्स विकते, पण कंपनीची स्वतःची एकही फॅक्टरी नाही, प्रोडक्शन नाही. डिट्रिक यांनी सुरुवातीला ऑस्ट्रियाच्या राउच ज्यूस कंपनीला पार्टनरशिप ऑफर केली होती. राउचनं तोंड वाकडं करत केलं, असं म्हटलं होतं की बाबा तुमचं हे जे ड्रिंक आहे अक्षरशः कचरा आहे, आम्ही हे बनवणार नाही, विकणार नाही. पण त्यांनी बॉटलिंगचं काम मात्र घेतलं होतं आणि आता हे अरबो डॉलर्सचं बॉटलिंग कॉन्ट्रॅक्ट कुठल्याही कागदावर लिखित स्वरूपात नाही, फक्त एका हँडशेकवर झालेलं होतं. रेडबुलचं कॅन ब्रिटिश कंपनी रेक्सम बनवते. त्यांनी राउचच्या प्लॅन्टच्या शेजारीच आपली फॅक्टरी उभारली आणि प्रोडक्शन सुरू केलं. डिट्रिक
मॅटिशेस यांचं व्यक्तिमत्व अतिशय वेगळं होतं. 2.3 लाख कोटी रुपयांची संपत्ती असलेला हा माणूस कधीच चर्चेत नसायचा. त्यांचे इंटरव्ह्यू तुम्ही बघितले तर फारसे इंटरव्ह्यू त्यांचे सापडणार नाहीत. महागड्या पार्ट्यांमध्ये ते कधी तुम्हाला दिसणार नाहीत, गेलेच नाहीत ते. त्यांचं एक तत्व होतं, ब्रँड प्रसिद्ध असावा, त्याचा मालक नाही. ऑस्ट्रियाच्या एका गॉसिप मॅगझिनने त्यांच्या मागे लागायला सुरुवात केली तेव्हा डिट्रिच यांनी काय केलं माहिती आहे का? ते संपूर्ण मॅगझिनच विकत घेऊन टाकलं, जेणेकरून त्यांची बातमी छापलीच जाणार नाही. डिट्रिच यांच्याबद्दल आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रेडबुलवर बँकेचं कर्ज 0 आहे. त्यांचा बँकांवर विश्वासच नव्हता. त्यांचा नियम एकच होता, जेवढं कमावलं तेवढंच खर्च करायचं आणि आज प्रत्येक कॅनवर त्यांना 70% प्रॉफिट मिळतोय. दुसरी गोष्ट म्हणजे कोका कोलाने ड्रिंक बनवण्याचा फॉर्म्युला जो आहे तो अटलांटाची त्यांची जी बँक वॉल्ट आहे तिथे लपवून ठेवलेला आहे. डिट्रिच यांना कोणी विचारलं की बाबा रेडबुलचा सिक्रेट फॉर्म्युला काय आहे, तर ते हसत सांगायचे की आमचा कुठलाही सिक्रेट फॉर्म्युला नाही. सगळा जो काही फॉर्म्युला आहे तो प्रत्येक कॅनच्या मागे लिहिलेला आहे. त्यांचा विश्वास होता, जादू ही फॉर्म्युलामध्ये नसते तर ती ब्रँडिंगमध्ये असते आणि म्हणूनच रेडबुल आजही तेवढ्याच ताकदीनं जगभरात उपलब्ध आहे. एका टूथपेस्ट विकणाऱ्या सेल्समनने थायलंडच्या रस्त्यावर एक साधं ड्रिंक पिलं, त्यातून एक असा ब्रँड उभा केला ज्यानं मार्केटिंगचे सगळे जुने नियम अक्षरशः खोडून काढले. आज रेडबुल फक्त ड्रिंक नाही तर ते एक असं साम्राज्य आहे जे स्वतः काहीही बनवत नाही पण 171 देशांमध्ये विकलं जातं, ज्याच्या नावावर फुटबॉल क्लब्स आहेत, F1 ते त्यांची टीम आहे, मीडिया हाऊसेस आहेत, अनेक स्पोर्ट्स टीम्स आहेत. बँकॉकमध्ये सुचलेल्या एका कल्पनेचं आज करोडोंचं साम्राज्य झालेलं आहे. असंच एक साम्राज्य म्हणजे CSK, अर्थातच चेन्नई सुपर किंग. क्रिकेट विश्वामध्ये ही एक टीम जी आहे ती साम्राज्य कशी बनली हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर राईट साईडला दिसणारा हा व्हिडिओ जो आहे तो नक्की पहा. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा.